दॅट इज मेजरमेंट ऑफ प्रेशर. ठीक आहे. मग ज्या वेळेस आपल्याला आपण प्रेशर मेजर करतो, ठीक आहे, तर प्रेशर मेजर करायचं असेल तर स्पेशली आपल्याकडे काही ना काही इन्स्ट्रुमेंट पाहिजे. ठीक आहे. लाईक व्हेन वी थिंक अबाउट टू मेजर लेंथ, तर आपल्याकडे पट्टी पाहिजे. ठीक आहे. किंवा आपण म्हणतो एक पूर्ण फूट पट्टी पाहिजे, किंवा आपण म्हणतो आपल्याकडे टेप पाहिजे मेजरमेंटसाठी. किंवा आपण काही वस्तू मेजर करतो आहे, म्हणजे जर आपण मास मेजर केलं तर आपल्याकडे किलोग्राम पाहिजे. ठीक आहे. वेट पाहिजेत टू मेजर दॅट. सेम केस आहे. जसं आपल्याला इतर गोष्टी मेजरमेंटसाठी एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट लागतं, तसंच प्रेशर मेजर करण्यासाठी बी आपल्याकडे काय पाहिजे, एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट पाहिजे. अँड दॅट इन्स्ट्रुमेंट इज नथिंग बट अ प्रेशर मीटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रेशर मीटर. आता हे प्रेशर मीटर अदरवाईज प्रेशर गेज म्हटलं जाईल, नाही तर व्हॅक्यूम गेज म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? प्रेशर गेज अदरवाईज व्हॅक्यूम गेज. म्हणजे प्रेशर मेजर करण्यासाठी ज्या वेळेस आपण मीटर म्हणजे प्रेशर मीटरचा यूज करतो, अदरवाईज दॅट इज प्रेशर गेजचा किंवा व्हॅक्यूम गेजचा यूज करतो, दॅट इज नथिंग बट अ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. काय हे? प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर असे प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये सगळ्यात पहिले येतं आपल्याकडे दॅट इज मर्क्युरी बॅरोमीटर. काय म्हटलं आता? मर्क्युरी बॅरोमीटर. आता हे मर्क्युरी बॅरोमीटर कसं आहे बघा, इथे जी तुम्हाला डायग्राम दिसते, बरोबर ना, हे डायग्राममध्ये बघा जरा की एक इन्स्ट्रुमेंट आहे बघा, एक व्हॅक्यूम दिसतोय तुम्हाला, टॉरासेल्स व्हॅक्यूम, कारण हे सायंटिस्टचं नाव आहे टॉरासेल. ठीक आहे. तर हे बघा पूर्ण जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मर्क्युरी टाकलेली आहे. कोणती आहे? मर्क्युरी, Hg आहे. अँड देर इज अ ट्यूब. ठीक आहे. काय? ही ट्यूब आहे इथे. सो अन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर ॲटमॉस्फिरिक प्रेशर इज कॉल्ड अ बॅरोमीटर. म्हणजे ॲटमॉस्फिरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपण ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो विच इज नथिंग बट अ बॅरोमीटर. इथे बघा हे जे बॅरोमीटर तुम्हाला दिसतं आहे, दॅट इज द बॅरोमीटर इज इन द फॉर्म ऑफ अ ग्लास ट्यूब. काय? ग्लास ट्यूबच्या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे ते जे बीकर दिसतं आहे, त्या बीकरच्या वर जी ट्यूब तुम्हाला दिसते विच इज दॅट इज अ ग्लास ट्यूब आहे. कशाची? काचेची ट्यूब आपण म्हणतो. द बॅरोमीटर इज इन द फॉर्म ऑफ अ ग्लास ट्यूब कम्प्लिटली फिल्ड विथ द मर्क्युरी. कशी भरली असेल? कम्प्लिटली फिल्ड विथ द मर्क्युरी. ही जी ट्यूब दिसते तुम्हाला, हे ट्यूबमध्ये बघा, दिस इज वॉट द ग्लास ट्यूब आहे. बीकरमध्ये टाकलेली सगळी मर्क्युरी भरलेली आहे. आता इथे जो गॅप दिसतो आहे दॅट इज टॉरासिल व्हॅक्यूम म्हटलं होतं. व्हॅक्यूम असा प्रेशर आहे, व्हॅक्यूम आहे, टोटली व्हॅक्यूम, देर इज नो मर्क्युरी. ठीक आहे. सो वरचा जो गॅप आहे तो एम्प्टी आहे. दॅट गॅप डज नॉट कंटेन एनी एअर. त्याच्यामध्ये कोणतीही हवा नाही आहे, नो एअर. दिस इज टोटली अ व्हॅक्यूम आहे. काय? व्हॅक्यूम आहे. दिस व्हॅक्यूम इज नथिंग बट टॉरासेल्स म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? टॉरासेल व्हॅक्यूम आहे. हे सायंटिस्टच्या नावाने दिलं गेलेलं आहे टॉरासेल. ठीक आहे. सो इट डज नॉट कंटेन अ सम मर्क्युरी. आता ट्यूब 1 mm लेंथ दॅट इज अँड 1 सेंटीमीटर डायमीटरची ही ट्यूब आहे. ही जी ट्यूब तुम्हाला दिसते विच इज हॅविंग 1 सेंटीमीटर लेंथ. लेंथ किती आहे? 1 सेंटीमीटर. अँड हॅविंग डायमीटर 1 सेंटीमीटर. ठीक आहे. डायमीटर पण आणि लेंथ पण आहे. आता प्रेशर ॲट द पॉईंट ए बघा. आता तुम्हाला दिसतं 2 प्रेशर आहेत. इथे पॉईंट्स मी काढले आहेत, दिसत आहेत तुम्हाला. इथे पॉईंट्स आहेत बघा. पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे, पॉईंट सी दिसत आहेत. सी दोघं साईडला काढले आहेत. आणि बी बघा. आता मला सांगा, पॉईंट सी, पॉईंट बी अँड पॉईंट सी, तिघं पॉईंट एका सरळ रेषेमध्ये आहेत. ठीक आहे. तर याचा अर्थ जर पॉईंट सीवर मॉलिक्यूल असेल, तो सरफेस असेल, पॉईंट सीवरचा इकडचा मॉलिक्यूल असेल आणि पॉईंट बीवरचा मॉलिक्यूल असेल, तर तिघांवर बाहेर जर ट्यूबच्या बाहेरची गोष्ट मी केली, ट्यूबच्या बाहेरची गोष्ट जिथे ओपन ॲटमॉस्फिअर आहे, तिथे काय? ओपन ॲटमॉस्फिअर. त्या ॲटमॉस्फिअरमुळे त्या मर्क्युरीवर प्रेशर लागेल विच इज दॅट अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे याचा अर्थ सी पॉईंटवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग जर सी पॉईंट, बी पॉईंट हे दोघं एका स्ट्रेट लाईनमध्ये असतील, त्याचा अर्थ तिथे पण प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बरोबर प्रेशर असेल ना, सी पॉईंट आणि बी पॉईंटवरती. राहिली गोष्ट पॉईंट ए विच विल बी अ व्हेरी अबाव. ठीक आहे. तो ॲक्च्युली तिथे जिथे व्हॅक्यूम दिसतोय आणि जिथे मर्क्युरीची एक लेवल दिसते, बरोबर, मर्क्युरीची एक लेवल आहे, तिथे तो दोघं दिसतोय आपल्याला. बरोबर. मग तिघं पॉईंट्स आहेत, दॅट इज ए, बी अँड सी. 3 पॉईंट्स आहेत. मीन्स पॉईंट प्रेशर ॲट पॉईंट ए, ठीक आहे, इज 0 प्रेशर. ठीक आहे, इज
झिरो प्रेशर. म्हणजे कन्सिडर आपण करतोय की सी विच विल बी अ मर्क्युरी सरफेस आहे, दॅट इज द डिशवरती आहे. ठीक आहे, इन द डिश. ठीक आहे, डिशवर आहे बरोबर. हे सरफेस दिसत होते सी पॉईंटचे, जिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतो आहे. आणि बी इनसाइड द ट्यूब आहे ना, बी पॉईंट कुठे, ट्यूबच्या मध्ये, इनसाइड द ट्यूब आहे. सो इनसाइड द ट्यूब अँड आउटसाइड द ट्यूब्स. पॉईंट सी आउटसाइड ट्यूब आहे आणि पॉईंट बी काय, इनसाइड ट्यूब आहे, ट्यूबच्या मध्ये दिसतोय पॉईंट सी. द प्रेशर ॲट पॉईंट सी विच विल बी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला पी ओ लिहितो आपण बरोबर ना. सीवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतोय, समजतंय ना, आउटसाइड आहेत ना पॉईंट सी. ठीक आहे, तर सीवर कोणता प्रेशर असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो दॅट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर पॉईंट सीवर लागतोय ना. तर प्रेशर ॲट सी इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर की नाही, बरोबर. प्रेशर ॲट सी पॉईंट विच विल बी इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, मग जर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बरोबर असेल तर इट मीन्स दॅट प्रेशर ॲट बी, बी कुठे, ट्यूबच्या मध्ये, बी कुठे, ट्यूबच्या मध्ये. आणि मग सी कुठे, ट्यूबच्या बाहेर आहे. आणि सीवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतोय ना, बरोबर. सीवर काय लागतोय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मीन्स पॉईंट सी हॅविंग सेम लेवल ना. तिघांची लेवल काय आपल्याला जी दिसते, तिघांची लेवल जी दिसते ती तिघांची लेवल बघा, सी पॉईंटची लेवल, बी पॉईंटची लेवल अँड अगेन सी पॉईंटची लेवल, तिघांची लेवल बघा सारखी लेवल आहे. म्हणजे जर आउटसाइड जर ट्यूबची जर मी गोष्ट केली, आउटसाइड ट्यूबची गोष्ट केली, तर इथे हा ॲटमॉस्फिअर आहे, इथे हा ॲटमॉस्फिअर आहे. इट मीन्स दॅट देर इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, देर इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड वेन देर इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर at the point B also the same level of point C. It means जर point C वर atmospheric pressure असेल तर point B हा same level of C आहे. It means that there is also atmospheric pressure. बरोबर, point B वर पण कोणता प्रेशर असेल, मग atmospheric pressure. मग दोघं प्रेशर तिथेच आहेत. सो सपोज की पॉईंट B जो आहे इज ॲट अ डेप्थ ऑफ H. म्हणजे आपली जी ट्यूब तुम्हाला दिसते ना, पॉईंट ए पासून एच पर्यंत आहे. ठीक आहे, ट्यूबच्या मध्ये ना, म्हणजे ही जी ट्यूब आपल्याकडे आहे ना, ही जी ट्यूब आपण बघतोय, ही जी दिसते ट्यूब ना, ही ट्यूब जरा बघा, या ट्यूबच्या मधली गोष्ट चालू आहे ना. जर मी ही ट्यूब काढून घेतली लाईक दिस, बरोबर. सो दिस पॉईंट इज हिअर, पॉईंट बी, आणि इथे आपला मर्क्युरीचा हा पॉईंट ए आहे इथे. तर इथून इथपर्यंत हा ट्यूबच्या खाली आहे की नाही, डेप्थ मध्ये, कशामध्ये, डेप्थ मीन्स एच डेप्थ वरती, ए पासून एच अंतरावर आहे. ठीक आहे, सो दॅट पॉईंट बी इज ॲट एच वर, बरोबर ना, काय एच हाईटवर आहे, बिलो द पॉईंट ऑफ ए. एच्या खाली आहे ना, पाण्याच्या खाली बुडलेला आहे असं दिसतोय ना, म्हणजे ए वरती आहे, पाण्याच्या वर सरफेसवर आहे. ए ट्यूबच्या मधली गोष्ट करतो जिथे व्हॅक्यूम आहे आपला. इथून ए पासून मी जर खाली गेलो तर तो खाली बुडून गेलेला आहे, बरोबर, पॉईंट बी. सो दॅट हिअर डेन्सिटी ऑफ वॉटर माहिती सगळ्यांना 1300 kg per meter क्यूब असते. ठीक आहे, सो दॅट इज द प्रेशर ॲट पॉईंट बी. प्रेशर ॲट पॉईंट बी. आपण सिलेंडरची गोष्ट केली होती, आठवते, सिलेंडर, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हां, आणि एक इमॅजिनरी सिलेंडर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतला होता. तर इमॅजिनरी सिलेंडरमध्ये तो पॉईंट जो असायचा, आपण काय करायचो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल्स टू प्रेशर इनसाइडवाला असायचा. ठीक आहे, प्लस रो जी एच लिहायचो. काय लिहायचो आपण याला, रो जी एच. आता हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्च्युली प्रेशर बी आहे, काय प्रेशर बी आहे, आणि हा वाला प्रेशर ए आहे आपला, बरोबर आहे. कोणता प्रेशर आहे, ए. सो प्रेशर ॲट बी, बी पॉईंटवर प्रेशर किती असेल, विच इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ना, बी. सो पी ए प्लस रो जी एच हा पॉईंट आपल्याकडे येतोय. अँड इफ वी थिंक अबाउट दॅट की ए पॉईंटवर व्हॅक्यूम आहे, ए पॉईंटवर काय व्हॅक्यूम आहे. सो व्हॅक्यूम नो क्रिएट एनी प्रेशर ना, व्हॅक्यूम प्रेशर क्रिएट करेल का, नो. सो दॅट इज बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम प्रेशर ॲट पॉईंट ए बिकम्स झिरो ना. इथे व्हॅक्यूम तयार झालेला आहे, इथे काय हा व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूममुळे प्रेशर नाही आहे तिथे, प्रेशर काय झिरो आहे. प्रेशर काय झाला, झिरो झाला. म्हणजे याचा अर्थ ए वर प्रेशर आहे का, इथे काय झाला, हा पी झिरो झालेला आहे, प्लस रो जी एच. सो प्रेशर ॲट बी इज इक्वल्स टू रो जी
H means that is the atmospheric pressure. पॉइंट बी वरती प्रेशर कोणता आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. मीन्स प्रेशर ॲटमॉस्फेरिक इज इक्वल्स टू रो जी एच. मीन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा मेजर करताना 760 mm ऑफ एच जी घेतला जातो. 760 mm ऑफ एच जी. एच जीचा अर्थ सांगतो मर्क्युरी आहे. काय आपली मर्क्युरी. कारण आपण जिथे हे लिहिलेलं आहे तिथे ती जे कंटेनर आहे आपलं, ठीक आहे, त्या कंटेनरमध्ये आपण ट्यूब टाकलेली आहे. ते कंटेनर ॲक्च्युली मर्क्युरीने भरलेलं आहे. ठीक आहे. पण सपोज की 76, ठीक आहे, दॅन द प्रेशर 76 mm ऑफ एच जी आहे. बरोबर. मर्क्युरी आपण त्याला लिहून घेतो. सो दॅट हिअर आपण काय करतो प्रेशर मेजर करतो. ॲक्च्युली काय करतो प्रेशर मेजरिंग. पहिलं इन्स्ट्रुमेंट आपलं होतं बॅरोमीटर. काय होतं बॅरोमीटर विच इज मेजर अवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे मग आपण जे बॅरोमीटर यूज करतोय ते काय करू शकतो आपल्याकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करून येऊ शकतो. ठीक आहे. बट देर इज अ सेकंड प्रेशर मेजरिंग डिव्हाइस इन्स्ट्रुमेंट विच इज नथिंग बट अ ओपन ट्यूब मॅनोमीटर. काय म्हटलं त्याला ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता ओपन ट्यूब मॅनोमीटरची गोष्ट आली. आता शेप जो तुम्हाला दिसतोय एक ट्यूब सारखा दिसतोय. बरोबर. आणि याचा एक एंड बघा जो ॲटमॉस्फिअरमध्ये ओपन करून ठेवलेला आहे. इथे ए बी सी अँड डी पोर्शन आहे. हा पोर्शन आला इथला डी पोर्शन. ठीक आहे. तिघं बघून घ्या. अ मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ यू शेप ट्यूब पार्टली फिल्ड विथ अ लो डेन्सिटी लिक्विड. पार्टली फिट पूर्ण भरलेली नाही आहे, अर्धीच भरली, थोडी भरलेली आहे. पार्टली फिट केलेली आहे लिक्विड सच ॲज अ एक तर वॉटर घेतलं जाईल नाही तर मग केरोसिन घेतलं जाईल. केरोसिन म्हणजे रॉकेल. एक तर रॉकेल भरलं असेल आता पाणी भरलं असेल बिकॉज वी युझिंग हेअर अ लो डेन्सिटी लिक्विड. ठीक आहे. लो डेन्सिटी लिक्विड आपण ते यूज करतो. अँड दॅन आफ्टर दिस अन ओपन ट्यूब मॅनोमीटर वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर. त्याचा जो एक आर्म आहे हा दिसतोय, हा सेकंडवाला जो दिसतोय ना तुम्हाला हा काय ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. जिथे ए पॉईंट दिसतोय हा ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. कारण त्याच्यावर प्रेशर कोणता लागेल मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इफ वी अप्लाय अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर देअर. ठीक आहे. मी नाही अप्लाय करणार ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरच त्याच्यावर प्रेशर ॲक्च्युली अप्लाय करून देणार आहे. ठीक आहे. सो देअर इज अन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओपन ट्यूब जो मॅनोमीटर दिसतो आपल्याला ॲटमॉस्फिअरिक अँड द अदर इज कनेक्टेड टू द कंटेनर. पॉईंट डीमध्ये येतो आहे, पॉईंट टीमध्ये येतो आहे ऑफ विच द प्रेशर पी इज टू बी मेजर. ठीक आहे. पॉईंट डीमध्ये प्रेशर पी मेजर करायचं आहे. सो वी मेजर दॅट प्रेशर. ठीक आहे. सो प्रेशर ॲट पॉईंट ए. प्रेशर ॲट पॉईंट ए कोणता प्रेशर आहे तुमचा. आता रोजी एच आपण प्रिव्हियस केसमध्ये काढला. काय काढला प्रिव्हियस केसमध्ये. मग रोजी एच मग इथे जो प्रेशर येतोय दिस इज वॉट आय विल बी राईट इट हिअर. दॅट इज प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. ॲट पॉईंट ए कोणता प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सो टू फाइंड आउट द प्रेशर ॲट सी म्हणजे ह्या पॉईंट सीवर प्रेशर किती आहे. पॉईंट सीवर प्रेशर किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करून घ्यायचं आहे ना. सो लेट वी ट्राय टू सॉल्व दिस की ॲट पॉईंट सीवरती प्रेशर किती आहे. टू फाइंड द प्रेशर ॲट सी. ठीक आहे. वी कन्सिडर अ पॉईंट बी इन द ओपन आर्म. ठीक आहे. ऑफ द मेजर मॅनोमीटर ॲट सेम लेवल ॲट सी ना. कारण जसं आपण पहिल्या केसमध्ये केलं होतं बी आणि सीला एका लेवलमध्ये ठेवलं होतं कारण सीवर ॲटमॉस्फेरिक लागत होता मॅनोमीटरमध्ये बॅरोमीटरमध्ये. ठीक आहे. बॅरोमीटरमध्ये तर तिथे पॉईंट सी आणि बी एका लेवलमध्ये होते. पॉईंट सी आणि बी एका लेवलमध्ये होते. सेम केस वी मेक पॉईंट बी अँड पॉईंट सी ॲट अ सेम लेवल. मग जर दोघं आपण सेम लेवलमध्ये करून घेतले त्याचा अर्थ पॉईंट बी वरती आपल्याला माहिती की कोणता प्रेशर लागतो. पॉईंट बी इज इक्वल्स टू पी ए प्लस रो जी एच. तिथे व्हॅक्यूम होता A0 होता आपला. व्हॅक्यूम होता तर काय होता A0 होता. बरोबर आहे. मग इथे जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागणार आहे हा पी ए आपला ॲटमॉस्फेरिक असतो ना प्लीज रो जी एच. ॲटमॉस्फेरिक म्हणजेच आपला एवर लागणारा प्रेशर कोणता आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो रो डेन्सिटी एच विथ द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम आहे आणि जी लागणारं काय जी कावर यूज करतो आपण इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो पास्कलचा लॉ आपण बघितला होता. पास्कल्स लॉ इक्वल प्रेशर. तुम्ही स्मॉल प्रेशर लावला किंवा मोठा प्रेशर लावला तर प्रेशर काय असतो इक्वल असतो. सगळीकडे काय असतो सारखा असतो. म्हणजे याचा अर्थ पॉईंट सीवर लागणारा प्रेशर
पॉईंट डी वर लागणारा प्रेशर आणि पॉईंट बी वर लागणारा प्रेशर, तिघं प्रेशर काय असतील, सेम असतील. ठीक आहे. 3 प्रेशर मीन्स ऑल 3 प्रेशर्स आर सेम. सो इफ आय राईट दिस, मला प्रेशर कुठे काढायचं आहे, पॉईंट सी अँड पॉईंट डी. सो इफ आय ट्राय टू मेक दिस, की पॉईंट सी वर प्रेशर सारखं आहे ना, बरोबर आहे, पॉईंट सी और बी, हा तर बी आहे ना, बी म्हणजेच डी आणि बी म्हणजेच सी. सो इफ आय राईट दिस, पॉईंट सी वर लागणारा प्रेशर आहे तो PO प्लस रो जी एचच्या बरोबर असेल. ठीक आहे. बट इफ आय थिंक अबाउट पॉईंट डी अगेन, पॉईंट डी इज इक्वल्स टू इट इज PO प्लस रो जी एच, बिकॉज PB, PD and PC both all are same from the observation of Pascal's law. ठीक आहे. पास्कल लॉचा जर आपण यूज करतो तर आपल्याकडे हे आन्सर येऊन जातं. बट मेजरिंग द गेज प्रेशर, काय आली गोष्ट, गेज प्रेशर. सो व्हॉट इज गेज प्रेशर नाव, आपण गेज प्रेशर बघितला होता. गेज प्रेशर म्हणजे नेमका कोणता प्रेशर असायचा, आपण काय काढायचो गेज प्रेशरसाठी. ठीक आहे. आपल्याकडे गेज प्रेशर पण आपण लिहिला होता, बरोबर ना. प्रिव्हियसली आपण गेज प्रेशरबद्दल डिस्कशन केलं होतं, जिथे आपण ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर केला होता. ठीक आहे. हा जो दिसतोय गेज प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दोघं प्रेशरला डिफरन्स जो येतो, ठीक आहे, ॲब्सोल्यूट मायनस ॲटमॉस्फेरिक, वी गेट अ गेज प्रेशर, रो जी एच मीन्स वी गेट अ गेज प्रेशर. मग इथे पण कसं येईल, ॲब्सोल्यूट हा आहे आपला डी वाला, हा ॲटमॉस्फेरिक आहे ना. सो ॲब्सोल्यूट मायनस ॲटमॉस्फेरिक इज इक्वल्स टू रो जी एच इज नथिंग बट अ गेज प्रेशर. ठीक आहे. गेज प्रेशर आपल्याकडे येऊन जाईल. सो सरफेस टेन्शन एक्झॅक्टली काय आहे, मग कसं असेल, दॅट इज द लिक्विड मिनिमाइज द सरफेस एरिया अँड बिहेव ॲज अन इलास्टिक मेम्ब्रॅन. कसं बिहेव करतं, इलास्टिक मेम्ब्रॅनसारखं बिहेव करतं. अँड अंडर टेन्शन इज कॉल्ड अ सरफेस टेन्शन, इज कॉल्ड अ सरफेस टेन्शन. म्हणजे कन्सेप्ट कुठे चेंज होते आपली, की आपण जिथे म्हणतोय ना की सरफेस टेन्शन आहे, काय सरफेस टेन्शन, मग सरफेस काय करतो, एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणून हा रेक्टँगल नाही बनला, स्क्वेअर नाही बनला, ट्रायंगल नाही बनला, पण कसा बनला, स्फिअर बनला. बरोबर आहे. पिरॅमिडल, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, रोम्बोहेड्रल, क्युबिक, ट्रायक्लिनिक असे शेप बी येऊ शकले असते, पण नाही आला. का बरं, दॅट लिक्विड ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया. आणि एकच असा भाग आहे स्पियर, जो जिथे सगळ्यात कमीत कमी एरिया जातो, मिनिमम एरियावाला एकच आहे, तो आहे स्पियर. दॅट्स वाय दॅट मॉलिक्यूल टेक अ शेप ऑफ अ स्पियर. कोणता शेप घेतला, स्पियरचा शेप घेतला. आणि हे सगळं होण्याचं कारण काय होतं, सरफेस टेन्शन होतं. काय होतं, सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेसवर काय येतं आहे, टेन्शन येतं आहे. सरफेसवर काय येतं आहे, टेन्शन, ताण. मीन्स लाईक बिहेव अन इलास्टिक मेम्ब्रॅन. इलास्टिक मेम्ब्रॅनचीच गोष्ट चालू आहे ना, काय, इलास्टिक मेम्ब्रॅन. सो दॅट इज वॉट ॲज लाईक ॲज आहे ना रबर. ठीक आहे. काय, रबरासारखं बिहेव करतोय ना. म्हणजे रबरावर जर दगड ठेवला तर ते थोडंसं बेंड होऊन जाईल असं. तसंच हे पाणी पण सरफेस आहे, पाण्यावर थोडा हलकी वस्तू ठेवली तर ते फ्लोट व्हायला लागेल, थोडंसं बेंड होईल फक्त असं. ठीक आहे. सगळ्यात पहिले येते मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. ओके. सो व्हॉट इज अन मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन, दॅट इज टू अंडरस्टँड सरफेस टेन्शन वी नीड टू नो सम टर्म्स in molecular theory that is explain the behavior of the liquid at their surface. सगळ्यात पहिले इंटरमॉलिक्युलर फोर्सबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्टली इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे काय. ठीक आहे. सो मॅटर इज मेडअप ऑफ अ मॉलिक्युल्स. बरोबर आहे. आपण सॉलिड स्टेटमध्ये शिकून आलो मॅटर कशापासून बनलेलं आहे, मॉलिक्युल्स, ज्याला आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणतो. ओके. सो मॅटर इज मेडअप ऑफ अ मॉलिक्युल्स. एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट ईच अदर ना. Any two molecules attract each other. This force is called intermolecular force. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. अँड वी सेड दिस मॉलिक्यूल इज अन अ इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्यूलच्या मध्ये काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे. दिस मॉलिक्यूल अट्रॅक्ट दिस मॉलिक्यूल, दिस वन इज दिस. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांना काय करून घेतं आहे, अट्रॅक्ट करतं आहे. मीन्स मॅटर इज मेडअप ऑफ मॉलिक्यूल्स. एनी टू मॉलिक्यूल्स अट्रॅक्ट ईच अदर. दिस फोर्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. देअर आर टू टाईप्स आहेत. याचे दोन टाईप्स ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस आहेत.
दॅट इज व्हॉट अ कोहेसिव्ह फोर्स आहे. कुठला आहे? कोहेसिव्ह. आणि एक म्हटला जातो ॲडेझिव्ह फोर्स. कोहेसिव्ह अँड ॲडेझिव्ह फोर्स. तर कोहेसिव्ह फोर्सची गोष्ट आली ना, कुठली आली? कोहेसिव्ह. दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. कोहेसिव्हचा अर्थ काय? सेम सारखा. सबस्टन्स काय? सारखे आहेत. ठीक आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स, सारख्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये. इट इज द सेम, दॅट इज द अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स और फोर्स ऑफ कोहेजन. काय म्हटलं आता? फोर्स ऑफ कोहेजन. म्हणजे जर वॉटर आहे तर वॉटर आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल? त्यांच्या मॉलिक्यूलमध्ये तयार होईल. मर्क्युरी आहे, दोघं सबस्टन्स सारखे आहेत, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देअर मॉलिक्युल्स. पण मर्क्युरी आणि पाणी टाकून दिलं चालेल का? फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसेल, कारण मिक्सच होणार नाही. एक सॉलिड आहे, बरोबर आहे, बट लिक्विड स्टेटमध्ये, तरी पण मिक्स होणार नाही. पूर्ण मर्क्युरी वेगळी दिसेल आणि पूर्ण पाणी वेगळे दिसेल, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स आर नॉट देअर. ठीक आहे. हा कोहेसिव्हमुळे होतो. सो दॅट इज दिस फोर्स इज स्ट्रॉंगर इन सॉलिड, वीकर इन गॅसेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सची काय गोष्ट आली की स्ट्रॉंग आहे, सॉलिडमध्ये स्ट्रॉंग आहे, म्हणून तर सॉलिड बनलेला आहे. ठीक आहे. हां, गॅस घेतला एवढूसा आणि डोक्यात टाकून दिला, लागेल का? पण हे घेतलं लोखंड आणि डोक्यात टाकून दिला, नाही म्हटलं का? आयरन बार फुटतो. आयरन बार फुटणार नाही, पण तुमचं डोकं फोडून दिलं. ठीक आहे. देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मीन्स हा फोर्स स्ट्रॉंग कुठे? सॉलिडमध्ये फोर्स स्ट्रॉंग आहे. सॉलिडमध्ये फोर्स कसा आहे? स्ट्रॉंग आहे. बट वीकर काय? गॅसमध्ये वीक आहे. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस सॉलिड हॅव अ डेफिनाइट शेप अँड गॅस इज नॉट. कारण काय? इंटरमॉलिक्युलर, दॅट द स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ना. काय? स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स. दिस फोर्स इज स्ट्रॉंग इन सॉलिड अँड वीकेस्ट इन द गॅस. ओके. दॅट्स वाय द सॉलिड हॅव अ डेफिनाइट शेप ना. सॉलिडला एक स्पेसिफिक शेप दिसतो, पण गॅसला शेप दिसतो का? नाही, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड दॅट फोर्स इज कोहेसिव्ह फोर्स. मॉलिक्युल्समध्ये कोणता फोर्स आहे? कोहेसिव्ह. सेम सबस्टन्स हॅव्हिंग कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे. सो स्मॉल ड्रॉप ऑफ द लिक्विडचा छोटासा ड्रॉप. ठीक आहे. दॅट इज द स्मॉल ड्रॉप ऑफ द लिक्विड closes into the one and form a drop due to its this force. म्हणजे आपला जो ड्रॉप बनतोय, वॉटर ड्रॉपलेट, ठीक आहे, हा बनण्याचं कारण काय? बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह फोर्स अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड इट मेक अ वॉटर ड्रॉप. ठीक आहे. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द ॲडेझिव्ह फोर्स. ठीक आहे. ॲडेझिव्ह फोर्स एक्झॅक्टली काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. ठीक आहे. डिफरंट सबस्टन्स म्हणजे समजून घ्या. आता डिफरंट सबस्टन्स म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडून जातो की मग डिफरंट सबस्टन्स जसं केरोसिन वॉटरमध्ये मिक्स होत नाही, एच जी मिक्स होणार नाही, डिफरंट वेगवेगळे सबस्टन्सेस आले, मग हे मिक्स कसे होतात? सो लेट्स लुक अबाउट दिस. की पाण्याची जर वाफ करून दिली आणि वाफेत जसा गॅस आहे आपला, गॅस आणि वॉटर काय होऊन जातील? आपले मिक्स होऊन जातील. सो दॅट्स वाय वॉटर अँड गॅस बोथ आर मिक्स टुगेदर. हे सोडा वॉटर बॉटलमध्ये दिसतं आपल्याला, कारण त्याच्यामध्ये गॅस मिक्स करतात पाण्यामध्ये. डिफरंट सबस्टन्स होते, एक वॉटर होता, दुसरा गॅस होता. ठीक आहे, कार्बन. तर हे दोघं मिक्स केले गेले. सो वॉटर अँड गॅस आर मिक्स टुगेदर. आणि हे मिक्सिंग कोणत्या फोर्समुळे झाली? बिकॉज ऑफ ॲडेझिव्ह फोर्स. सो दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲडेझिव्ह फोर्स और अ फोर्स ऑफ ॲडेशन म्हटला जातो. फोर्स ऑफ ॲडेशन. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड गॅस. ठीक आहे. वॉटर अँड गॅस म्हणजे आपले जे कोल्ड्रिंक्स बनतात ते मेक टू ॲड काही इन्ग्रेडियंट बी असतात त्याच्यामध्ये सॉलिड बी घेऊन घेतात, ते त्याला लिक्विफाय करून घेतात, मिक्स करून देतात. पण त्याच्यासोबत जे कोल्ड्रिंक्समध्ये जो गॅस वगैरे दिसतो विच इज बेसिकली मेड फ्रॉम टू ॲड अ वॉटर अँड गॅस टुगेदर अँड वी गेट अ सर्टन लिक्विड. ठीक आहे. तो सोडा वॉटर बनतो. किंवा मग ते वेगवेगळे कंपनीजचे जे कोल्ड्रिंक्स असतात ते टोटली डू ऑल दिस. ठीक आहे. ते मिक्स अ वॉटर अँड अ गॅस टुगेदर अँड सम इन्ग्रेडियंट फॉर टेस्ट
ठीक आहे. मग अशा वेळेस ॲडेझिव्ह फोर्सचा यूज केला जातो. यांच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे जर गॅसचे मॉलिक्युल आहे आणि वॉटरचे मॉलिक्युल टुगेदर येतील, दे फॉर्म अ ॲडेझिव्ह फोर्स देअर. ठीक आहे. अँड बिकॉज ऑफ द ॲडेझन दे मिक्स टुगेदर. ठीक आहे. तर हे दोन केस आहेत. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किती असेल, काय असेल रेंज याची? रेंजची जर गोष्ट केली तर मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्यूल फोर्स इज इफेक्टिव्ह विच इज कॉल्ड द रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे दोन मॉलिक्यूलच्या मध्ये बी रेंज पाहिजे ना फोर्स ऑफ अट्रॅक्शनची. ठीक आहे. तर खूप जास्त दूर आहेत तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊन जाईल त्यांच्यामध्ये. ठीक आहे. जवळ आहेत तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची रेंज पण जास्त असेल. मीन्स ज्यावेळेस मॅक्झिमम डिस्टन्सची गोष्ट आली, जास्तीत जास्त डिस्टन्स किती असेल ही रेंज म्हणून कन्सिडर केला जातं. कारण तेवढ्या डिस्टन्सपर्यंत ॲक्च्युली ते ओढू शकतं. फॉर एक्झाम्पल वी हॅव अ मॅग्नेट्स. ठीक आहे. साऊथ पोल अँड नॉर्थ पोलचा मॅग्नेट आहे, दोन मॅग्नेट आहे. साऊथ पोल अँड नॉर्थ पोलचे मॅग्नेट जर दोघं दूर दूर ठेवले तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो होता तो कमी दिसेल. ठीक आहे. पण जर मी त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी करून दिलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त दिसेल. मग कुठेतरी जाऊन हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्यावेळेस दोन मॅग्नेट्सला मी दूर घेऊन जातो, ठीक आहे, एक सर्टन रेंजपर्यंत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतो. पण त्या रेंजच्या नंतर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होऊन जातो, डिसमिस होऊन जातो. बरोबर. मग तिथे कुठेतरी जाऊन तो फोर्स लागत नाही. याला म्हटलं होतं रेंज. काय म्हटलं होतं? रेंज. म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स जिथे तो फोर्स लागेल, दोन मॉलिक्युलच्या मध्ये मॅक्झिमम डिस्टन्स तिथपर्यंत तो फोर्स लागेल आणि त्याच्या बाहेर जर चालला गेला तर तो रेंजच्या बाहेर चालला जाईल. बरोबर. रेंजच्या बाहेर. सेम केस आहे. टावरची रेंज घराच्या बाहेर अंगणापर्यंत येते आणि घराच्या मध्ये गायब होऊन जाते. कारण काय, रेंज फक्त बाहेर आहे, घरामध्ये नाही आहे. ठीक आहे. बिकॉज ऑफ द मॉलिक्युलर रेंज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ द रेंज आहे. ठीक आहे. सो द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड द रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स. द शॉर्ट रेंज फोर्स इज अप टू 10⁻⁹ मीटरपर्यंत ही रेंज असते. किती असते? 10⁻⁹ मीटर इन द सॉलिड अँड लिक्विडमध्ये. सॉलिड अँड लिक्विडमध्ये ही रेंज आपल्याला दिसायला भेटते. ठीक आहे. अजून एक आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस आपण गोष्ट करतो की एक मॉलिक्यूल किती मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे ना. हे बघा, अन इमेज ऑफ द स्पियर अँड इमॅजिनरी स्पियरची गोष्ट आली. इमेज ना, आय एम सॉरी, दॅट इज द इमॅजिनरी स्पियर विथ अ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. समजतंय का? मग रेडियस इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज. ठीक आहे. इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्यूल. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. गोष्ट करा, काय समजतंय? आता हा मॉलिक्यूल इथे सेंटरमध्ये ना, स्पियरची गोष्ट आहे. हा सर्कल सारखा दिसतोय ॲक्च्युली, पण सर्कल सारखा नाही आहे, तो काय स्पियर आहे. बरोबर. म्हणजे मॉलिक्यूल इथे बी असू शकतो, मॉलिक्यूल त्याच्या मागे बी असू शकतो, मॉलिक्यूल इथे तरी कुठेतरी तिरकस भागामध्ये असेल. म्हणजे एक पूर्ण काय स्पियर आहे, त्याची गोष्ट करा. आता ही मॅक्झिमम रेंज आली. मॅक्झिमम रेंज इथपर्यंत या मॉलिक्यूलला ओढू शकतं. ठीक आहे. ही रेंज आली, या मॉलिक्यूलला ओढू शकतं. ही रेंज आली, ह्या मॉलिक्यूलला ओढू शकतं. या मॉलिक्यूल्समध्ये आणि ह्या मॉलिक्यूल्समध्ये यांच्यामध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. फोर्स ऑफ मीन्स दॅट इज द force of attraction between the two molecules.